श्री स्वामी समर्थ. बघा आज आपण इडली सांबार बनवलेला आहे. तर आपण ही कालच स्वच्छ धुवून तांदूळ आणि डाळ ठेवलेली होती. तर हो का आता आपण सकाळी काढलेला आहे. तर हो का किती मस्त असं पीठ पेसाळलेलं आहे. हो का किती छान पेस आलेलं, म्हणजे एकदम आपलं पीठ बरोबर परफेक्ट झालेलं आहे. तर आता आपण इडली बनवून घेणार आहे. तर बघा ह्यात मस्त जिरे आणि मीठ टाकून इडली बनवणार आहे. हो का मस्त आता आपण जिरे आणि मीठ 2 चमचे टाकून घेतलेला आहे. आणि आपण ही रात्रीच भिजू घालताना सोडा टाकलेला होता. आता थंडीच्या दिवसामध्ये पीठ जरा मुरायला थोडं हे होतं आहे, म्हणून आपण रात्रीच सोडा टाकून भिजायला ठेवलं होतं. तर आता आपलं परफेक्ट झालेलं आहे. तर हो का इथं आपण इडली पात्र ठेवलेलं आहे गरम करायला. आणि ह्याच्यामध्ये लिंबू टाकलेला आहे का की पातेलं काळं पडू नये म्हणून त्यात लिंबू टाकलेला आहे. तर हो का इथं आपण भांडे घेतलेले आहेत, आता भरून घेऊया. हो का आता आपण भरून घेतलेले आहेत सगळे भांडे. आता एक लावून घेऊया. हो का असं मस्त, आणि ह्याच्यावर टोपण झाकून घेऊया. हो का आता हे टोपण लावलेलं आहे. तर आता आपण ह्याला 15 मिनटं ठेवूया. 15 मिनटात आपली परफेक्ट इडली होती. इडली झालेली आहे. तर आता आपण काढून घेऊया. चला हो का मस्तपैकी अशी खुसखुशी झालेली आहे. हो का तर काढून घेऊया. आता मैत्रिणींना आता इडली सांबार झालेला आहे. तर माझी इडली सांबारची डिश तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करा आणि फॉलो करा.